नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज निवडणुकांचे निकाल हे समोर आलेले आहेत आणि महाराष्ट्रातील नवीन नगर अध्यक्षांची यादी ही समोर आलेली आहे. महाराष्ट्राचे नवे नगराध्यक्ष कोण आहेत बघतोयात आजच्या व्हिडिओमधनं. तर भाजपच्या सुनामी लाटेत महाविकास आघाडीचा हा सगळा पालापाचोळा झाला आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे. चला तर सुरुवात करूयात, बघूयात कोण आहेत नवीन नगर परिषद नगर पंचायतीचे विजयी उमेदवार. तर पहिला क्रमांक येतोय पालघर जिल्ह्यापासून डहाणूमध्ये राजेंद्र माच्छी, शिंदे गट शिवसेना. दुसरा आहे जव्हार, पालघर जिल्ह्यातलं पूजा उदान, भाजपाच्या उमेदवार. पालघर जिल्ह्यातलं पालघरमध्ये उत्तम भरत, शिवसेनेचे उमेदवार. पालघर वाडामधनं रीमा कंधे या भाजपचे उमेदवार. रायगडमधनं अलिबागमधनं अक्षया नाईक, शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार. रायगड जिल्ह्यातील कर्जतमधनं पुष्पा दगडे, परिवर्तन आघाडीचे उमेदवार. रायगडमधनं खोपोली नगर परिषदेचे कुलदीप शेंडे, शिवसेनेचे उमेदवार. रायगडमधील महाड नगर परिषदेचे सुनील कविस्कर, शिवसेनेचे उमेदवार. रायगड जिल्ह्यातल्या माथेरानमधील चंद्रकांत चौधरी, शिवसेनेचे उमेदवार. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा येथील आराधना दांडेकर, राष्ट्रवादीचे उमेदवार. रायगड जिल्ह्यातल्या पेन येथील प्रीतम पाटील, भाजपच्या उमेदवार. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील वनश्री शेडगे, राष्ट्रवादीचे उमेदवार. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे अतुल चौगले, उबाठाचे उमेदवार. रायगड जिल्ह्यातील उरण येथील भावना घाणेकर, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवार. रत्नागिरीमधील चिपळूण या ठिकाणचे उमेश सपकाळ, शिवसेनेचे उमेदवार. रत्नागिरीमधील देवरुख येथील मृणाल शेट्टे, भाजपचे उमेदवार. रत्नागिरीमधील गुहागर येथील नीता मालप, भाजपच्या उमेदवार. रत्नागिरीमधील खेड येथील माधवी बुटाला, शिवसेनेच्या उमेदवार. रत्नागिरीच्या लांजा येथील सावली कुरूप, शिवसेनेच्या उमेदवार. रत्नागिरी राजापूर येथील हुस्नबानू खलिपे, काँग्रेसचे उमेदवार. रत्नागिरी येथील शिल्पा सुर्वे, शिवसेनेच्या उमेदवार. सिंधुदुर्गमधील कणकवली येथील संदेश पारकर, शहर विकास आघाडीचे उमेदवार. सिंधुदुर्गमधील मालवण येथील ममता वराडकर, शिवसेनेच्या उमेदवार. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथील श्रद्धा राजे भोसले, भाजपचे उमेदवार. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला या ठिकाणी राजन सिरन, भाजपचे उमेदवार. ठाण्यामधनं अंबरनाथ येथील तेजश्री करंजुले, भाजपचे उमेदवार. ठाण्यामधील कुळगाव बदलापूर रुचिता घोरपडे, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगरमधील देवळाली प्रावरा सत्यजित कदम, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधील प्रांजल चिंतामणी, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगरमधील कोपरगाव पराग सांधन, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगर येथील नेवासामधील डॉक्टर करण घुले, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगर येथील पाथर्डीमधील अभय आव्हाड, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगर येथील राहतामधील स्वाधीन गाडेकर, भाजपचे उमेदवार. अहिल्यानगर येथील राहुरीमधील बाबासाहेब मोरे, अपक्ष उमेदवार. अहिल्यानगर संगमनेर येथील मैथिली तांबे, अपक्ष उमेदवार. अहिल्यानगर शेवगाव येथील माया मुंडे, शिवसेनेच्या उमेदवार. अहिल्यानगर शिर्डी येथील जयश्री विष्णू थोरात, भाजपच्या उमेदवार. अहिल्यानगर येथील श्रीगोंदा या ठिकाणच्या सुनीता, भाजपच्या उमेदवार. अहिल्यानगर श्रीरामपूर येथील करण ससाने, आघाडी म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार. धुळे येथील दोंडाईचा वरवाडे या ठिकाणचे नयनकुमार रावल, भाजपचे उमेदवार. धुळे येथील पिंपळनेर डॉक्टर योगिता चौरे, भाजपचे उमेदवार. धुळे येथील सिंदखेडामधील कलावती माळी, काँग्रेसचे उमेदवार. धुळे येथील शिरपूर वरवाडे चिंतनभाई पटेल, भाजपचे उमेदवार. जळगावमधील जामनेर साधना महाजन, भाजपचे उमेदवार. जळगाव अंमळनेर येथील परीक्षित बाविस्कर, शिवसेनेचे उमेदवार. जळगाव भडगाव येथील रेखा मालचे, शिवसेनेच्या उमेदवार. जळगाव भुसावळ येथील रजनी सावकारे, राष्ट्रवादीच्या उमेदवार. जळगाव चाळीसगाव येथील प्रतिभा चव्हाण, भाजपच्या उमेदवार. जळगाव चोपडा नम्रता पाटील,
शिवसेनेचे उमेदवार, जळगाव धरणगाव लीलाबाई चौधरी उबाठाच्या उमेदवार, जळगाव एरंडोल डॉक्टर नरेंद्र पाटील शिवसेनेचे उमेदवार, जळगाव फैजपूर दामिनी सराफ भाजपचे उमेदवार, जळगाव मुक्ताईनगर संजना पाटील शिवसेनेचे उमेदवार, जळगाव नशिराबाद योगेश पाटील भाजपचे उमेदवार, जळगाव पाचोरा सुनीता किशोर पाटील शिवसेनेचे उमेदवार, जळगाव पारोळा चंद्रकांत पाटील शिवसेनेचे उमेदवार, जळगाव रावेर संगीता महाजन भाजपचे उमेदवार, जळगाव सावदा रेणुका पाटील भाजपचे उमेदवार, जळगाव शेंदुर्णी गोविंद अग्रवाल भाजपचे उमेदवार, जळगाव वरणगाव सुनील काळे भाजपचे उमेदवार, जळगाव यावल छाया पाटील उबाठाचे उमेदवार, नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादामधील अभिजित पांडे अपक्ष उमेदवार, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबारमधील रत्ना रघुवंशी शिवसेनेचे उमेदवार, नंदुरबारमधील नवापूरचे जयवंत जाधव राष्ट्रवादीचे उमेदवार, नंदुरबारमधील तळोदा भाग्यश्री चौधरी शिवसेनेच्या उमेदवार, नाशिकमधल्या भगूरमधून प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादीच्या उमेदवार, नाशिकच्या मनमाडमधून बबलू पाटील शिवसेनेच्या उमेदवार, नाशिकच्या नांदगावमधून सागर हिरे राष्ट्रवादीचे उमेदवार, नाशिकच्या सटाणा येथून हर्षदा पाटील शिवसेनेच्या उमेदवार, नाशिकच्या सिन्नर येथून विठ्ठलराजे उगले राष्ट्रवादीचे उमेदवार, नाशिकच्या येवले येथून राजेंद्र लोणारी राष्ट्रवादीचे उमेदवार, नाशिकच्या चांदवड येथून वैभव बागुल भाजपचे उमेदवार, नाशिकच्या इगतपुरी येथून शालिनी खताळे शिवसेनेचे उमेदवार, नाशिकच्या ओझर येथून अनिता घोगडमल भाजपचे उमेदवार, नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथून डॉक्टर मनोज बर्डे भाजपचे उमेदवार, नाशिकच्या त्र्यंबक येथून त्रिवेणी तुंगार शिवसेनेचे उमेदवार. तर आता कोल्हापूर जिल्हा बघूयात. कोल्हापूरच्या आजरा येथून अशोक चराटी भाजपचे उमेदवार, कोल्हापूरच्या चंदगड येथून सुनील काणेकर भाजपचे उमेदवार, कोल्हापूरच्या गडिंग्लज येथून महेश महादेव तुर्बतमठ राष्ट्रवादीचे उमेदवार, कोल्हापूरच्या हातकणंगले येथून अजितसिंह पाटील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, कोल्हापूरच्या होपरी येथून मंगलराव माळगे भाजपचे उमेदवार, कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथून संजय पाटील शिवसेनेचे उमेदवार, कोल्हापूरच्या कागल येथून सविता माने राष्ट्रवादीच्या उमेदवार, कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथून मनीषा डांगे शिवसेनेच्या उमेदवार, कोल्हापूरच्या मलकापूर येथून रश्मी कोठावळे अपक्ष उमेदवार, कोल्हापूरच्या मुरगुड येथून प्रवीणसिंह पाटील शिवसेनेचे उमेदवार, कोल्हापूरच्या पन्हाळा येथून जयश्री पवार अन्य उमेदवार, कोल्हापूरच्या शिरोळ येथून योगिता कांबळे काँग्रेसच्या उमेदवार, कोल्हापूरच्या वडगाव कोल्हापूर येथून विद्या पौळ काँग्रेसचे उमेदवार, पुणे जिल्ह्यातल्या आळंदी येथून प्रशांत कुराडे भाजपचे उमेदवार, पुण्यामतीच्या बारामतीमधून सचिन सातव राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या भोरमधून रामचंद्र आवारे राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या चाकणमधनं मनीषा गोरे शिवसेनेच्या उमेदवार, पुण्याच्या दौंडमधनं दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या फुरसुंगी उरळी देवाचीमधनं संतोष सरोदे राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या इंदापूर येथून भरत शहा राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या जेजुरी येथून जयदीप बारभाई राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या जुन्नर येथून सुजाता काजळे शिवसेनेचे उमेदवार, पुण्याच्या लोणावळा येथून राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या मालेगाव येथून सुयोग सातपुते राष्ट्रवादीचे उमेदवार, पुण्याच्या मनसर येथून राजश्री गांजले शिवसेनेचे उमेदवार, पुण्याच्या राजगुरुनगर येथून मंगेश गुंडा शिवसेनेच्या उमेदवार, पुण्याच्या सासवड येथून आनंदी जगताप भाजपच्या उमेदवार, पुण्याच्या शिरूर येथून ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादीच्या उमेदवार, पुण्याच्या तळेगाव दाभाडी येथून संतोष दाभाडे भाजपचे उमेदवार, पुण्याच्या वडगाव पुणे येथून आंबोली ढोरे राष्ट्रवादीच्या, तर सांगली जिल्ह्यातून आष्टा येथील विशाल शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार, सांगलीतल्या आटपाडी येथून उत्तमराव जाधव भाजपचे उमेदवार, सांगलीच्या इस्लामपूर येथून आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार, सांगलीच्या जत येथून डॉक्टर रवींद्र आरळी भाजपचे उमेदवार, सांगलीच्या पळूस येथून संजीवनी पुलादे काँग्रेसच्या उमेदवार, सांगलीच्या शिराळा येथून पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक शिवसेनेचे उमेदवार, सांगलीच्या तासगावमधनं विजया पाटील राष्ट्रवादी शरद पवारांच्या उमेदवार, सांगलीच्या विटा येथून काजल म्हेत्रे शिवसेनेच्या उमेदवार, साताराच्या कराडमधनं राजेंद्रसिंह यादव शिवसेनेच्या उमेदवार,
साताराच्या महाबळेश्वरमधनं सुनील शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार, साताराच्या मलकापूर सातारा येथून तेजस सोनावले भाजपचे उमेदवार, साताराच्या मेढामधनं रुपाली वरागडे भाजपच्या उमेदवार, साताराच्या म्हसवडमधनं पूजा विरकर भाजपच्या उमेदवार, साताराच्या पाचगणीमधनं संजय जाधव राष्ट्रवादीचे उमेदवार, साताराच्या फलटणमधनं शमशेरसिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार, साताराच्या रहिमतपूरमधनं वैशाली माने भाजपच्या उमेदवार, साताऱ्यामधनं अमोल मोहिते भाजपचे उमेदवार, साताराच्या वाईमधनं अनिल सावंत भाजपचे उमेदवार. तर आता सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट येथून मिलन कल्याण शेट्टी भाजपचे उमेदवार, सोलापूरच्या अकलूजमधून रेश्मा अडगळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या उमेदवार, सोलापूरच्या अनागरमधनं प्राजक्ता पाटील भाजपच्या उमेदवार, सोलापूरच्या बार्शीमधनं तेजस्विनी कथले भाजपचे उमेदवार, सोलापूरच्या दुधनीमधनं प्रथमेश मैत्रे शिवसेनेचे उमेदवार, सोलापूरच्या करमाळामधनं मोहिनी संजय सावंत अपक्ष उमेदवार, सोलापूरच्या कुर्डुवाडीमधनं जयश्री भिसे उबाठाच्या उमेदवार, सोलापूरच्या मैंदरगीमधनं अंजली बाजारमठ भाजपच्या उमेदवार, सोलापूरच्या मंगळवेढामधनं सुनंदा बबनराव अपक्ष उमेदवार, सोलापूरच्या मोहोळमधनं सिद्धी वस्त्रे शिवसेनेच्या उमेदवार, सोलापूरच्या पंढरपूरमधनं प्रणिती भालके अपक्ष उमेदवार, सोलापूरच्या सांगोलामधनं आनंदा माने शिवसेनेच्या उमेदवार. तर आता बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाईमधनं नंदकिशोर मुंदडा स्थानिक आघाडी, बीडमधनं प्रेमलता पारवे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार, बीडच्या धारूरमधनं बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, बीडच्या गेवराईमधनं गीता पवार भाजपच्या उमेदवार, बीडच्या माजलगावमधनं मोहरीन चाऊस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार, बीडच्या परळी वैजनाथमधनं पद्मश्री धर्माधिकारी भाजपच्या उमेदवार. तर आता छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमधनं राजेंद्र ठोंबरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार, संभाजीनगरच्या गंगापूरमधनं संजय जाधव राष्ट्रवादीचे उमेदवार, संभाजीनगरच्या कन्नडमधनं शेख फरीन बेगम काँग्रेसचे उमेदवार, संभाजीनगरच्या खुलताबादमधनं अमीर पटेल काँग्रेसचे उमेदवार, संभाजीनगरच्या पैठणमधनं विद्या कावसानकर शिवसेनेच्या उमेदवार, संभाजीनगरच्या सिल्लोडमधनं समीर सत्तार शिवसेनेचे उमेदवार, संभाजीनगरच्या वैजापूरमधनं दिनेश परदेशी भाजपचे उमेदवार. तर आता धाराशिवच्या भूममधनं संयोजिता गाढवे अपक्ष उमेदवार, धाराशिवच्या कळंबमधनं सुनंदा कापसे शिवसेनेच्या उमेदवार, धाराशिवच्या मुरुममधनं बापूराव पाटील भाजपचे उमेदवार, धाराशिवच्या नळदुर्गमधनं बसवराज धरणे भाजपचे उमेदवार, धाराशिवमधनं नेहा काकडे भाजपच्या उमेदवार, धाराशिवच्या परांडामधनं जाकीर सौदागर शिवसेनेचे उमेदवार, धाराशिवच्या तुळजापूरमधनं विनोद पिंटू गंगणे भाजपच्या उमेदवार, धाराशिवच्या उमरगामधनं किरण गायकवाड शिवसेनेच्या उमेदवार, हिंगोली जिल्ह्यातनं बसमतनगर येथील भाजपचे उमेदवार, हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोलीमधनं रेखा बांगर शिवसेनेच्या उमेदवार, हिंगोलीच्या कळमनुरीमधनं अश्लेषा चौधरी शिवसेनेच्या उमेदवार. तर आता जालना जिल्ह्यातल्या अंबडमधनं देवयानी कुलकर्णी भाजपच्या उमेदवार, जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधनं मिर्झा समरीन राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार, जालन्यातील परतूरमधनं प्रियांका राक्षी भाजपच्या उमेदवार. तर आता लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमधनं स्वप्नील व्हते भाजपचे उमेदवार, लातूरच्या औसामधनं शेख परवीन राष्ट्रवादीचे उमेदवार, लातूरच्या निलंगामधनं संजयराज हलगरकर भाजपचे उमेदवार, लातूरच्या रेणापूरमधनं शोभा अकनगिरी भाजपच्या उमेदवार, लातूरच्या उदगीरमधनं स्वाती हुड्डे भाजपच्या उमेदवार. तर आता नांदेडमधला बिलोली येथील संतोष कुलकर्णी अपक्ष उमेदवार, नांदेडच्या देगलूरमधनं विजय माला टेकाडे राष्ट्रवादीचे उमेदवार, नांदेडच्या धर्माबादमधनं संगीता वेलमवार अपक्ष उमेदवार, नांदेडच्या हदगावमधनं रोहिणी वानखेडे शिवसेनेचे उमेदवार, नांदेड हिमायतनगरमधनं शेख रसिक काँग्रेसच्या उमेदवार, नांदेडच्या कंधारमधनं शहाजी नळगे काँग्रेसचे उमेदवार, नांदेडच्या कुंडलवाडीमधनं प्रेरणा काटेलवार भाजपच्या उमेदवार, नांदेडच्या मुखेडमधनं विश्रांती कदम भाजपच्या उमेदवार, नांदेडच्या मुखेड या ठिकाणी
बालाजी खदगावकर शिवसेनेचे उमेदवार, नांदेडच्या उमरीमधनं शकुंतला मुदिराज राष्ट्रवादीच्या उमेदवार, नांदेडच्या भोकरमधनं भगवान दांडवे भाजपचे उमेदवार, नांदेडच्या किनवटमधनं सुजाता एंडलवार उबाठाच्या उमेदवार, नांदेडच्या लोहामधनं शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार. तर परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधनं उर्मिला केंद्रे राष्ट्रवादीच्या उमेदवार, परभणीच्या जिंतूरमधनं प्रताप देशमुख भाजपचे उमेदवार, परभणीच्या मानवतमधनं राणी लाड राष्ट्रवादीच्या उमेदवार, परभणीच्या पाथरीमधनं आसिफ खान शिवसेनेचे उमेदवार, परभणीच्या पूर्णामधनं विमलबाई कदम यशवंत सेनेचे उमेदवार, परभणीच्या सेलू येथून मिलिंद सावंत भाजपचे उमेदवार, परभणीच्या सोनपेठ येथून परमेश्वर कदम यशवंत सेनेचे उमेदवार, अकोला येथील तर आता अकोला जिल्हा अकोला येथील अकोटमधनं माया धुळे भाजपच्या उमेदवार, अकोलातील बाळापूर येथील अरफिम परमीन मोहम्मद जमीर काँग्रेसचे उमेदवार, अकोला येथील बार्शी टाकळीमधनं अख्तर खातून अलिमुद्दीन वंचितचे उमेदवार, अकोलातील हिवरखेडामधनं सुलभा दुतोंडे भाजपचे उमेदवार, अकोलाच्या मूर्तिजापूर येथनं हर्षल साबळे भाजपचे उमेदवार, अकोलाच्या तेल्हारा येथनं वैशाली पालीवाल भाजपचे उमेदवार, अमरावती येथनं अचलपूर रुपाली माथने भाजपचे उमेदवार, अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील अविनाश गायगोले भाजपचे उमेदवार, अमरावती चांदूर बाजार मनीषा नांगलिया प्रहारच्या उमेदवार, अमरावती चांदूर रेल्वे प्रियंका विश्वकर्मा येथील वंचितचे उमेदवार, अमरावतीच्या चिखलदरा येथील अब्दुल शेख हैदर काँग्रेसचे उमेदवार, अमरावतीच्या दर्यापूरमधनं मंदा भारसाकडे काँग्रेसचे उमेदवार, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथनं अर्चना रोठे भाजपचे उमेदवार, तर अमरावतीच्या धरणी येथील सुनील चौतमल भाजपचे उमेदवार, अमरावतीच्या मोर्शी येथून प्रतीक्षा गुल्हाने शिवसेनेच्या उमेदवार, अमरावतीच्या नंदखांदेश्वर येथील प्राप्ती मारोडकर उबाठाच्या उमेदवार, अमरावतीच्या शेंदूरजाना घाटमधनं सुवर्णा वरेकर भाजपच्या उमेदवार, तर अमरावतीच्या वरुडमधनं ईश्वर सलामे भाजपचे उमेदवार. तर आता बघूयात बुलढाणा जिल्हा. बुलढाणामधनं पूजा संजय गायकवाड शिवसेनेच्या उमेदवार, बुलढाण्याच्या चिखलीमधनं पंडित देशमुख भाजपच्या उमेदवार, बुलढाण्याच्या देऊळगाव राजामधनं माधुरी शिंपणे राष्ट्रवादीच्या उमेदवार, बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधनं गणेश दांडगे भाजपच्या उमेदवार, बुलढाण्याच्या खामगावमधनं अर्चना फोंडकर भाजपच्या उमेदवार, बुलढाण्याच्या लोणारमधनं मीरा मापारी काँग्रेसच्या उमेदवार, बुलढाण्याच्या मलकापूरमधनं अतिक जवरीवाले काँग्रेसच्या उमेदवार, बुलढाण्याच्या मेहकरमधनं किशोर गराडे उबाठाचे उमेदवार, बुलढाण्याच्या नांदुरामधनं मंगला मुरेकर भाजपचे उमेदवार, बुलढाण्याच्या शेगावमधनं प्रकाश शेगोकार काँग्रेसचे उमेदवार, बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधनं सौरभ तायडे राष्ट्रवादी शरद पवारचे उमेदवार, तर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामधनं फरीदा बानो अहमद शफी पुंजानी वंचितच्या उमेदवार, वाशिमच्या मालेगावमधनं ओम खुरसडे शिवसेनेचे उमेदवार, वाशिमच्या मंगरुळपीर येथून अशोक परळीकर राष्ट्रवादीचे उमेदवार, वाशिमच्या रिसोड येथून भगवंत क्षीरसागर भाजपचे उमेदवार, वाशिममधनं अनिल केंदळे भाजपचे उमेदवार. तर आता यवतमाळच्या आर्णीमधनं नालंदा भरणे काँग्रेसचे उमेदवार, यवतमाळच्या दारव्हामधनं सुनील चिरडे शिवसेनेचे उमेदवार, यवतमाळच्या दिग्रसमधनं पूजा राऊत शिवसेनेचे उमेदवार, यवतमाळच्या घाटंजीमधनं परेश कारिया काँग्रेसचे उमेदवार, यवतमाळच्या पुसदमधनं मोहिनी नाईक राष्ट्रवादीच्या उमेदवार, यवतमाळच्या उमरेडमधनं तेजश्री जैन अपक्ष उमेदवार, यवतमाळच्या वणीमधनं विद्या आत्राम भाजपच्या उमेदवार, यवतमाळच्या प्रियदर्शिनी उईके भाजपच्या उमेदवार, यवतमाळच्या ढाकणीमधनं अर्चना वासमवार उबाठाच्या उमेदवार, यवतमाळच्या नेर नवाबपूरमधनं सुनीता जयस्वाल शिवसेनेच्या उमेदवार, यवतमाळच्या पांढरकावडामधनं आतिश बोरले भाजपचे उमेदवार, भंडारा जिल्ह्यातील भंडारा पवनी येथील डॉक्टर विजया नांदुरकर राष्ट्रवादीच्या उमेदवार, भंडारातील साकोली शेंदूर वाफा येथनं देवश्री कापगते भाजपचे उमेदवार, भंडारातील तुमसरमधनं सागर गभणे अपक्ष उमेदवार, भंडारातील भंडारा येथून मधुरा मदनकर भाजपचे उमेदवार, चंद्रपूरमधल्या बल्लारपूरमधनं अलका वाढाई काँग्रेसच्या उमेदवार, चंद्रपूरमधलं भद्रावती येथील प्रफुल्ल चटकी शिवसेनेच्या उमेदवार, चंद्रपूरमधल्या BC येथून अतुल पारवे भाजपच्या उमेदवार, चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीमधनं योगेश मिसार
काँग्रेसच्या उमेदवार, चंद्रपूरमधील चिमूर येथील गीता लिंगायत भाजपच्या उमेदवार, चंद्रपूरमधील गडचांदूर येथील निलेश ताजने अपक्ष उमेदवार, चंद्रपूरच्या दुग्गुसमधनं दीप्ती सोनटक्के काँग्रेसच्या उमेदवार, चंद्रपूरच्या मूलमधनं एकता समर्थ काँग्रेसच्या उमेदवार, चंद्रपूरच्या नागभीडमधनं स्मिता खापर्डे काँग्रेसच्या उमेदवार, तर चंद्रपूरच्या राजुरामधनं अरुण धोटे काँग्रेसचे उमेदवार, चंद्रपूरच्या वरोरामधनं अर्चना ठोंबरे काँग्रेसच्या उमेदवार, गडचिरोली जिल्हा गडचिरोलीतील आरमोरीमधनं रुपेश पुणेकर भाजप, गडचिरोलीमधनं देसाईगंजमधून लता सुंदरकर भाजप, गडचिरोली येथील प्रणोती निंबोरकर भाजप, गोंदियातनं सचिन शेंडे काँग्रेस, गोंदियामधील गोरेगाव तेजराम बिसोने काँग्रेस, गोंदियामधील सालेकसा विजय पुंडे काँग्रेस, गोंदियामधील तिरोडा अशोक असाटी भाजप. तर आता बघूयात नागपूर जिल्हा. नागपूरमधील बहादुरा प्रतीक्षा खंडारे भाजपच्या उमेदवार, नागपूरमधील बेसा पिपळा कीर्ती बडोले भाजपच्या उमेदवार, नागपूरमधील भिवापूरमधल्या सुषमा शिरामे भाजपच्या उमेदवार, नागपूरमधील बुटीबोरीमधील सुमित मेंढे काँग्रेसच्या उमेदवार, नागपूरमधील डिगडोहमधील पूजा उके भाजपच्या उमेदवार, नागपूरमधील कळमेश्वर ब्राह्मणी येथील अविनाश माकोडे भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या कामठी येथून अजय अग्रवाल भाजपचे उमेदवार, नागपूरच्या कांद्री कन्हनमधून सुजित पानतावणे भाजपचे उमेदवार, नागपूरच्या काटोलमधनं अर्चना देशमुख अपक्ष उमेदवार, नागपूरच्या खापामधनं पियुष बोर्डे भाजपचे उमेदवार, नागपूरच्या कोंढळीमधनं योगेश चाफले भाजपचे उमेदवार, नागपूरच्या महादुळामधनं हेमलता ठाकूर भाजपचे उमेदवार, नागपूरच्या मोहपामधनं माधव चर्जन काँग्रेसचे उमेदवार, नागपूरच्या मौदामधनं प्रसन्न तिडके भाजपचे उमेदवार, नागपूरच्या नरखेडमधनं मनोज कोरडे भाजपचे उमेदवार, नागपूरच्या निलडोहमधनं भूमिका मंडपे भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या पार्श्वनीमधनं सुनीता डोमकी शिवसेनेच्या उमेदवार, नागपूरच्या रामटेकमधनं बिकेंद्र महाजन शिवसेनेचे उमेदवार, नागपूरच्या सावनेरमधनं संजना मंगळे भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या उमरेडमधनं प्राजक्ता कारू भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या वानाडोंगरीमधनं सुनंदा बागडे भाजपच्या उमेदवार, तर नागपूरच्या बिडगाव तिरोडी पांढुर्णामधनं विरू जामगडे भाजपचे उमेदवार, नागपूरच्या गोंधणीमधनं रोशना कोलते भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या कान्हान पिंपरीमधनं नाराजेंद्र शेंद्रे भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या मेवाडमधनं दर्शना ढोरे भाजपच्या उमेदवार, नागपूरच्या वाडीमधनं नरेश चरडे भाजपचे उमेदवार, नागपूरच्या एरखेडामधनं राजकिरण बर्वे भाजपचे उमेदवार. तर आता बघूयात वर्धा जिल्हा. वर्धाच्या आर्वीमधनं स्वाती गल्हाने भाजपच्या उमेदवार, वर्धाच्या देवळीमधनं किरण ठाकरे काँग्रेसच्या उमेदवार, वर्धाच्या हिंगणघाटमधनं नयना तुळसकर अपक्ष उमेदवार, वर्धाच्या पुलगावमधनं कविता ब्राह्मणकर काँग्रेसच्या उमेदवार, वर्धाच्या सिंधी रेल्वेमधनं राणी स्नेहल कल्लोडे भाजपच्या उमेदवार, तर वर्धामधनं सुधीर पांगुळ काँग्रेसचे उमेदवार. तर मंडळी, अशा पद्धतीनं 288 उमेदवारांची ही यादी आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे. यामधनं संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा आपल्यासमोर आलेला आहे आणि यातच आता अचूक आणि संपूर्ण हा निकाल आम्ही तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातले हे नवे नगराध्यक्ष नगरपरिषद निवडणुकातील 288 विजयी उमेदवारांची यादी आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. धन्यवाद.